तर नमस्कार विद्यार्थी मित्र, बीकॉम भाग 1 फायनान्शियल अकाउंटिंग या विषयामधील जे पहिलं युनिट आहे, अकाउंटिंग इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग म्हणजे अकाउंटिंगची ओळख, हा जो थेरॉटिकल टॉपिक आहे तो आज आपण सुरू करत आहोत. तर पहिल्यांदा आपण त्याची पार्श्वभूमी पाहूया. तर आपण 11वी पासून जवळपास अकाउंटिंग म्हणजे काय किंवा अकाउंटिंग कशासाठी करतात, अकाउंटिंग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून किती महत्वाचं आहे याविषयीची चर्चा ऐकत आलेलो आहोत. तुम्ही कदाचित ही चर्चा 11वी पासून ऐकतही आलेला असाल, 11वीला असेल 12वीला असेल, या 2 वर्षामध्ये आपण अकाउंटिंग किंवा अकाउंटन्सीची चर्चा केलेली आहे, बरोबर. 11वी-12वीला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय शिकलेलो होतो. तर यावर्षी फर्स्ट इयर बीकॉमला आपल्या विषयाचं नावच आहे फायनान्शियल अकाउंटिंग. तर या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी की आपण फायनान्शियल अकाउंटिंग या जे आता आपल्याला विषय आहे त्या विषयातलं पहिलं युनिट अकाउंटिंगची ओळख, इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग, याला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपणास माहीतच आहे की अकाउंटिंगला की व्यवसायाची भाषा असं म्हटलं जातं. अकाउंटिंग इज ऑफन कॉल्ड द लँग्वेज ऑफ बिझनेस. मग व्यवसायाची भाषा असं जर अकाउंटिंगला म्हटलं जात असेल तर मुख्यतः आपल्याला माहित आहे की भाषेचं मुख्य काम काय असतं, संवाद साधणं हे भाषेचं मुख्य काम असतं, बरोबर. मग अशाच पद्धतीनं अकाउंटिंगला व्यवसायाची भाषा का समजली जाते, तर अकाउंटिंग काय करतं व्यवसायामध्ये, तर व्यवसायामधल्या ज्या ज्या काही बाबी असतील त्या बाबींचा संवाद हा अकाउंटिंगच्या माहितीमध्ये ज्यांना रस आहे किंवा अकाउंटिंगच्या बाबीशी निगडित जे जे कोणी व्यक्ती आहेत, संस्था आहेत, त्यांना ती माहिती माहित करून देण्याचं काम किंवा त्या माहितीचा संवाद साधण्याचं काम हे अकाउंटिंग करतं. त्यामुळेच अकाउंटिंगला लँग्वेज ऑफ बिझनेस असं म्हटलं जातं. अकाउंटिंग ऑल्सो सर्व्स दिस फंक्शन. अकाउंटिंग हे संवाद साधण्याचंच काम करतं. काय करतं, इट कम्युनिकेट्स द रिझल्ट्स ऑफ द बिझनेस ऑपरेशन. इट कम्युनिकेट्स द रिझल्ट्स ऑफ बिझनेस ऑपरेशन्स टू इंटरेस्टेड पार्टीज. म्हणजे व्यवसायाच्या मध्ये जे जे कोणी इच्छुक आहेत माहिती जाणून घेण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्याचं काम हे अकाउंटिंग करत असतं. त्यामुळं ही जी काही व्यवसायाची भाषा आहे ती आपण समजून घेऊया. लेट अस अंडरस्टँड दिस लँग्वेज फर्स्ट. तर अकाउंटिंगचा अर्थ काय आहे हे आपण शिकलेलो आहोतच, तरी सुद्धा पुन्हा आपण त्याची चर्चा करूया. डेफिनेशन ऑफ अकाउंटिंग. The subject of accounting has been defined in different ways by different authorities. म्हणजे आतापर्यंत अकाउंटिंग या संज्ञेची व्याख्या आतापर्यंत बऱ्याच जणांनी केलेली आहे. So it is very difficult to define the subject through a single definition. त्यामुळं बऱ्याच जणांनी वेगवेगळी मतं याविषयी मांडलेली असल्यामुळं की त्या संज्ञेची व्याख्या एकच व्याख्या करणं हे फार जिकिरीचं काम आहे. However, the following definitions would give a general understanding of the subject. म्हणजे असं जरी असलं तरी खालील ज्या काही व्याख्या दिलेल्या आहेत त्यावरून आपल्याला अकाउंटिंगचा सर्वसाधारण अर्थ समजण्यासाठी सोपं होईल किंवा समजून येईल. काय बघा, अकाउंटिंगची डेफिनेशन जी सर्वसाधारण केली जाते. अकाउंटिंग इज द आर्ट ऑफ मेजरिंग, कम्युनिकेटिंग अँड इंटरप्रेटिंग फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज. म्हणजे काय, अकाउंटिंग म्हणजे काय, अकाउंटिंग इज द आर्ट. आर्ट म्हणजे काय, कला. कशाची कला आहे अकाउंटिंग म्हणजे, मेजरिंग म्हणजे मोजमाप करण्याची, कम्युनिकेटिंग म्हणजे संवाद साधण्याची, अँड इंटरप्रेटिंग म्हणजे अर्थ लावणे, बरोबर. अर्थ लावणे, कशाचा अर्थ लावणे, फायनान्शियल ऍक्टिव्हिटी. फायनान्शियल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय,
तर व्यवसायामधल्या ज्या काही आर्थिक घडामोडी आहेत त्याची मोजमाप करणं, त्याचा संवाद साधणं आणि त्याचा अर्थ लावणं हे करणं याची कला म्हणजे अकाउंटिंग असं सर्वसाधारणपणे व्याख्या केली जाते. दुसऱ्या शब्दामध्ये, इन द वर्ड्स ऑफ कमिटी ऑन टर्मिनॉलॉजी अपॉइंटेड बाय द अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट्स, म्हणजे अमेरिकेतील जी काही सर्टिफाईड पब्लिक अकाउंटची कमिटी आहेत किंवा ती इन्स्टिट्यूट आहे त्यांनी अकाउंटिंगची व्याख्या अशी केलेली आहे, बघा समजून घेऊ. Accounting is the art of recording, classifying, and summarizing in a significant manner and in terms of money, transactions, and events which are in part at least of a financial character and interpreting results thereof. म्हणजे काय थोडक्यात की या सुद्धा व्याख्येमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, अकाउंटिंग इज द आर्ट, म्हणजे अकाउंटिंग ही कला आहे कशाची, ऑफ रेकॉर्डिंग, रेकॉर्डिंग म्हणजे नोंद करणे, क्लासिफाईंग वर्गीकरण करणे, आणि समरायझिंग म्हणजे सारांश किंवा सारांशीकरण करणे. कशा गोष्टींचं सारांशीकरण करणं, बघा, इन अ सिग्निफिकंट मॅनर, म्हणजे ज्या काही व्यवसायातल्या महत्वपूर्ण बाबी आहेत किंवा महत्वाच्या ज्या काही व्यवसायामधल्या बाबी आहेत आणि पैशाच्या स्वरूपातील ज्या काही बाबी, त्याचबरोबर पैशाच्या स्वरूपातील जे काही व्यवहार आणि घटना आहेत, विच आर इन पार्ट ऍट लिस्ट ऑफ फायनान्शियल कॅरेक्टर, किंवा ज्या व्यवहारांचं वैशिष्ट्य हे आर्थिक स्वरूपाचं आहे, वित्तीय स्वरूपाचं आहे, अशा ज्या काही बाबी, ज्या काही घटना, जे काही व्यवहार आहेत त्यांचं सारांशीकरण आणि त्याचा अर्थ लावणं हे सर्व करण्याची कला म्हणजे अकाउंटिंग. म्हणजे थोडक्यात आपण असं काय म्हणू शकतो, अकाउंटिंग ही कला आहे कशाची, नोंद करण्याची, वर्गीकरण करण्याची आणि सारांशीकरण करण्याची. कशाचं सारांशीकरण, व्यवसायातल्या ज्या महत्वपूर्ण बाबी आहेत, ज्या आर्थिक बाबींशी निगडित आहेत किंवा आर्थिक घटकांशी निगडित आहेत त्यांची नोंद करणं, वर्गीकरण करणं, सारांशीकरण करणं आणि त्याचा अर्थ लावणं म्हणजे अकाउंटिंग ही लोकप्रिय व्याख्या आहे. तर मला वाटतं ही आपल्याला व्याख्या समजली असावी. ठीक आहे, या व्याख्येवरून काय सुचतं की ह्या लोकप्रिय व्याख्येवरून आपल्याला अकाउंटिंगचं स्वरूप त्याचबरोबर व्याप्ती ही लक्षात येते. या व्याख्येचा विचार करता की अकाउंटिंग या विषयाचं स्कोप किंवा त्याला व्याप्ती खालील प्रमाणे आपल्याला सांगता येईल. काय सांगता येईल, पहिली व्याप्ती, पहिला स्कोप, accounting is concerned with the transactions and events which are of a financial character. म्हणजे अकाउंटिंग हे कोणत्या व्यवहाराशी आणि घटनांशी निगडित आहे, विच आर ऑफ ए फायनान्शियल कॅरेक्टर, किंवा जे व्यवसायातल्या बाबी पैशाशी किंवा वित्तीय बाबींशी संबंधित आहेत अशा बाबींशी संबंधित अकाउंटिंग असतं, किंवा अशा व्यवहार आणि घटनांशी संबंधित ज्या वित्तीय बाबीशी किंवा पैशाशी निगडित आहेत अशा बाबींशी संबंधित अकाउंटिंग असतं. दुसरी व्याप्ती किंवा दुसरा मुद्दा व्याप्तीचा, एव्हरी ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड इन द बुक्स ओनली इन टर्म्स ऑफ मनी अँड नॉट इन टर्म्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे प्रत्येक जो काही व्यवहार आहे जो पुस्तकामध्ये नोंद केला जातो इन टर्म्स ऑफ मनी अँड नॉट इन टर्म्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे काय, बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये ज्या व्यवहारांची नोंद केली जाते ते व्यवहार हे पैशाच्या स्वरूपातील असले पाहिजेत आणि ते कोणत्याही भौतिक इतर बाबींशी निगडित नसले पाहिजेत. म्हणजे फिजिकल क्वांटिटी म्हणजे भौतिक संख्या किती आहे त्याच्याशी निगडित नसता ज्या त्याचं आर्थिक बाबीतील किंमत आहे किंवा आर्थिक वित्तीय किंमत आहे या बाबींशी जे काही व्यवहार आहेत त्याचीच नोंद बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये केली जाते. हा दुसरा मुद्दा झाला व्याप्तीमधला. तिसरा मुद्दा काय आहे तर द ट्रान्झॅक्शन्स विच आर आयडेंटिफाईड अँड मेजर्ड आर टू बी रेकॉर्डेड in a book called journal or in
वन ऑफ इट्स सब डिव्हिजन्स. म्हणजे थोडक्यात काय की जे काही व्यवहार नोंद केले जातात ते नोंद केलेले किंवा ज्याचं मोजमाप होतं ते व्यवहार जे काही सर्व नोंद केले जातात त्या पुस्तकाला जर्नल असं म्हणतात. आपल्याला माहित आहे, आपण 11वीला शिकलेलो आहे जर्नल म्हणजे काय किंवा जर्नलमध्ये कशा पद्धतीनं नोंदी करायच्या किंवा बुक्स ऑफ प्राईम एंट्री ज्याला म्हटलं जातं ते जर्नल असतं. म्हणजे जर्नल असेल किंवा बाकीची जे काही अन्य इतर पुस्तकं असतील त्याच्यामध्ये जे काही नोंदी केल्या जातात ते प्राथमिक पुस्तकाला जर्नल असं म्हटलं जातं. ही तिसरा मुद्दा झाला व्याप्तीचा. चौथा मुद्दा व्याप्तीचा आहे, द रेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन्स हॅव टू बी क्लासिफाईड विथ ए व्ह्यू टू ग्रुप ट्रान्झॅक्शन्स ऑफ सिमिलर नेचर ऍट वन प्लेस. म्हणजे काय की ज्या काही व्यवहारांची नोंद केली जाते बरोबर त्या व्यवहारांचं वर्गीकरण केलं जातं एका समान अशा वैशिष्ट्यानुसार किंवा समान स्वरूपानुसार एकाच ठिकाणी व्यवहारांची नोंद केली जाते. दिस वर्क इज डन इन अ सेपरेट बुक कॉल्ड लेजर. म्हणजे जेव्हा जर्नलमध्ये आपण नोंद करतो त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे वर्गीकरण. वर्गीकरण करत असताना त्या जर्नल एंट्रीशी संबंधित जे कोणते अकाउंट्स असतील त्याच्यामध्ये त्या व्यवहाराचं वर्गीकरण करण्यात येतं आणि ते वर्गीकरण म्हणजे जे काही सेपरेट लेजर असतं बरोबर त्याच्यासाठी स्वतंत्र पुस्तक जे आपण ओपन करतो काढतो त्याला लेजर असं म्हटलं जातं. मग लेजर मध्ये काय केलं जातं आपण शिकलेलो आहे 11वी पासून. इन द लेजर अ सेपरेट अकाउंट इज ओपनड फॉर ईच आयटम सो दॅट ऑल ट्रान्झॅक्शन्स रिलेटिंग टू इट कॅन बी ब्रॉट ऍट वन प्लेस. म्हणजे काय केलं जातं एक ज्या काही नोंदी केल्या जातात लेजर अकाउंट मध्ये तर लेजर अकाउंट मध्ये सेपरेट अकाउंट काढलं जातं प्रत्येक जो काही व्यवहार आहे त्याच्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित जे ज्या काही बाबी असतील ते त्या अकाउंटला नोंद केल्या जातात. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल सॅलरीज पेड ऍट डिफरंट टाइम्स आर ब्रॉट अंडर सॅलरीज अकाउंट. म्हणजे व्यवसायामध्ये जर पगार दिलेला असेल तर अशा ज्या काही पगाराच्या नोंदी आहेत त्या सॅलरीज अकाउंटला सर्व नोंदी होतील बरोबर. पाचवा मुद्दा जो आहे व्याप्तीमधला, द ट्रान्झॅक्शन्स विच आर रेकॉर्डेड अँड क्लासिफाईड विल रिझल्ट इन मास ऑफ फायनान्शियल डेटा. म्हणजे थोडक्यात काय ज्या व्यवहारांची नोंद केली जाते किंवा ज्याचं वर्गीकरण केलं जातं त्याचा जो काही परिणाम येईल तो म्हणजे व्यवसायामधली आर्थिक माहितीशी संबंधित असणार आहे. It is therefore necessary to summarize such data periodically, at least once a year, in a significant, meaningful form. म्हणजे थोडक्यात काय जो काही डेटा किंवा जी काही माहिती आपण नोंद केल्यानंतर किंवा वर्गीकरण केल्यानंतर आर्थिक माहिती जी आपल्याला मिळते ती माहिती एका ठिकाणी त्या माहितीचं सारांशीकरण करणं ते पण कसं सच डेटा पिरियडिकली म्हणजे वर्षातून एकदा किंवा वेळेनुसार काळानुसार त्याचं वर्षातून एकदा सारांशीकरण करणं. नुसतंच सारांशीकरण करायचं नाही तर एका मिनिंगफुल अर्थपूर्ण फॉर्मॅटमध्ये अर्थपूर्ण नमुन्यामध्ये त्याचं सारांशीकरण करणं सुद्धा आवश्यक असतं. This is done in the form of profit and loss account which reveals profit or loss. आपण मला वाटतं 11वी पासून फायनल अकाउंट शिकतोय त्यामुळं हे जे काही सारांशीकरण करणं आहे ते एका अर्थपूर्ण नमुन्यामध्ये केलं जातं आणि तो अर्थपूर्ण नमुना म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ज्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरून आपल्याला काय समजतं की व्यवसायाला नफा किती झाला तोटा किती झाला. त्याचबरोबर बॅलन्स शीट सुद्धा आपण फायनल अकाउंट मध्ये तयार करतो त्यावरून आपल्याला काय समजतं व्यवसायाची एका विशिष्ट दिवशीची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे बॅलन्स शीट वरून समजतं. म्हणजे थोडक्यात काय जे काही आपण व्यावसायिक व्यवहारांची नोंद केलेली आहे त्या व्यवसायाची केलेल्या नोंदीनुसार आपण वर्गीकरण करतो त्याचबरोबर त्याचं सारांशीकरण करतो. ते सारांशीकरण म्हणजेच फायनल अकाउंट जे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट मध्ये करतो. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कशासाठी तयार केला जातो
तर एखाद्या वर्षीचा प्रॉफिट किंवा लॉस किती झालेला आहे, त्याचबरोबर बॅलन्स शीट आपण का तयार करतो, वर्षाच्या एका विशिष्ट दिवशीची परिस्थिती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आपण बॅलन्स शीट तयार करतो. त्यामुळेच बॅलन्स शीटला आपण खाली तारीख पण लिहितो बघा, बॅलन्स शीट ऍज ऑन किंवा बॅलन्स शीट ऍज ऍट, बरोबर, 31 डिसेंबर असेल किंवा 31 मार्च असेल, बरोबर. तर 6वा मुद्दा जो आहे व्याप्तीचा तो आपण बघूया. द समराइज्ड रिझल्ट्स हॅव टू बी अनालाइज्ड अँड इंटरप्रेटेड विथ द हेल्प ऑफ स्टॅटिस्टिकल टूल्स लाईक रेशोज, ऍव्हरेजेस इटसेट्रा अँड एक्झामिन्ड क्रिटिकली. म्हणजे काय, जो काही व्यवसायाचा सारांशीकरण करून जो काही परिणाम आलेला आहे त्याचं विश्लेषण केलं जातं आणि त्याचा अर्थ लावला जातो, इंटरप्रेटेड, कशाच्या मदतीनं, विथ द हेल्प ऑफ स्टॅटिस्टिकल टूल्स, म्हणजे सांख्यिकीय जे काही साधनं आहेत. स्टॅटिस्टिकल टूल्स म्हणजे सांख्यिकीय साधनं, म्हणजेच रेशोज असतील, गुणोत्तर, ऍव्हरेजेस असतील, म्हणजे जे काही आपण सरासरी काढतो, इत्यादी जे काही सांख्यिकीय साधनं आहेत, गुणोत्तर काढणं किंवा सरासरी काढणं, आणि जे काही त्याच्यावरून परिणाम मिळतील त्याचं परीक्षण केलं जातं. ते परीक्षण म्हणजे क्रिटिकली एक्झामिन, म्हणजेच काय, जे परीक्षण हे टीकात्मक सुद्धा असू शकतं. म्हणजे जो काही व्यवसायाचा परिणाम आलेला आहे बॅलन्स शीट वरून, त्यावरून व्यवसायाची खरीखुरी परिस्थिती समजते आणि त्याच्यावरूनच त्याचं विश्लेषण केलं जातं. व्यवसायाची परिस्थिती उदाहरणार्थ चांगली आहे का वाईट, फायनान्शियल पोझिशन कशी आहे व्यवसायाची, बरोबर. म्हणजे जर असेट्स जास्त असतील आणि लायबिलिटीज कमी असतील तर सर्वसाधारणपणे आपण म्हणू शकतो की व्यवसायाची परिस्थिती चांगली आहे. परंतु ही अधिक जास्त खोलामध्ये जाऊन त्याचं विश्लेषण या सांख्यिकीय जे काही साधनं आहेत, गुणोत्तर असेल किंवा सरासरी असेल, यावरून केलं जातं. त्यानंतर लॅटर ऑन धिस डेटा विल बी कम्युनिकेटेड इन द फॉर्म ऑफ रिपोर्ट्स टू द इंटरेस्टेड पार्टीज. म्हणजे त्याचं विश्लेषण करून झाल्यानंतर ती जी माहिती आहे किंवा अहवालाच्या स्वरूपातील ती जी काही माहिती आहे, व्यवसायाशी संबंधित ज्या ज्या काही बाबी असतील किंवा जे जे काही लोक असतील त्या लोकांशी या बाबींचा संवाद साधला जातो. म्हणजे व्यवसायाची परिस्थिती कशी आहे याचा जो काही अहवाल तयार केला जाईल, तो अहवालामधील काय काय बाबी आहेत त्याचा संवाद हा व्यवसायाशी संबंधित जे कोणी लोक असतील त्यांच्याशी साधला जातो. तर अशा पद्धतीनं हे या 6 मुद्द्यांच्या वरून अकाउंटिंगची व्याप्ती आपण चर्चा केली त्याची. तर याची आपण चर्चा झालेली आहे व्याप्तीची. तर त्याचा पुढचा जो मुद्दा आहे तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, तर उद्दिष्ट काय आहेत अकाउंटिंगची, आपण अकाउंटिंग का शिकतो, कोणत्या कारणासाठी, कोणत्या उद्देशासाठी शिकतो, तर त्या मुद्द्यांची चर्चा आपण आता करूया. पहिला मुद्दा जो आहे उद्देशाचा किंवा पहिला उद्देश आहे तो अकाउंटिंगचा काय आहे, तर त्याची आपण चर्चा करूया. टू कीप अ सिस्टमॅटिक अँड परमनंट रेकॉर्ड टू ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे पहिलं उद्दिष्ट काय अकाउंटिंगचं, टू कीप अ सिस्टमॅटिक अँड परमनंट रेकॉर्ड, म्हणजे टू ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन, सर्व व्यावसायिक व्यवहारांचं पद्धतशीर, सिस्टमॅटिक म्हणजे पद्धतशीर आणि परमनंट रेकॉर्ड कायमस्वरूपी नोंदी ठेवण्याचं काम हे अकाउंटिंग करतं. म्हणजे व्यवसायातील जे जे काही व्यवहार असतील त्याच्या पद्धतशीर नोंदी आणि कायम राहतील किंवा कायमच्या नोंदी ठेवण्याचं काम हे अकाउंटिंग करतं. हे त्याचा उद्देश आहे अकाउंटिंगचा. दुसरं उद्दिष्ट काय, तर to keep a record of incomes and expenses in such a manner that net results of the business can be quickly known for any period. म्हणजे काय, ज्या काही व्यवसायामधल्या बाबी किंवा व्यवसायातील व्यवहारांची नोंद, कोणत्या व्यवहारांची नोंद, इन्कम्स अँड एक्सपेन्सेस, व्यवसायामधील उत्पन्न आणि खर्च किती आहे ते अशा पद्धतीनं नोंदी ठेवतं. कसं, दॅट नेट रिझल्ट्स ऑफ द बिझनेस कॅन बी क्विकली नोन फॉर एनी पिरियड. म्हणजे व्यवसायामधला जो काही परिणाम आहे
तो कोणत्याही काळातला परिणाम हा आपल्याला चटकन जाणून घेता येईल. म्हणजे काय, व्यवसायामध्ये उत्पन्न किती आहे, व्यवसायामध्ये खर्च किती होतो, याविषयीच्या ज्या काही बाबी असतील त्या आपल्याला पटकन जाणून घेता येतात. हे दुसरं उद्दिष्ट आहे अकाउंटिंगचं. तिसरं उद्दिष्ट काय, टू कीप रेकॉर्ड ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज so that the financial position of the business on any day can be ascertained. म्हणजे व्यवसायातील ज्या काही नोंदी आहेत, कशाच्या, असेट्स अँड लायबिलिटीच्या, मालमत्ता आणि देणी यांच्या ज्या ज्या काही नोंदी असतील, ज्या नोंदींच्या वरून व्यवसायाची आर्थिक परिस्थिती कोणत्याही एका दिवशीची किंवा एका दिवशीची विशिष्ट दिवशीची जी काही आर्थिक परिस्थिती आहे व्यवसायाची ती निश्चित करता येते. कॅन बी असर्टेनड. असर्टेनड म्हणजे निश्चित करू शकतो किंवा निश्चित करता येते. म्हणजे व्यवसायामधले ज्या काही असेट्स अँड लायबिलिटीज आहेत त्यावरून व्यवसायाची आर्थिक स्थिती योग्य आहे की अयोग्य, चांगली आहे का वाईट आहे, हे आपल्याला निश्चित करता येतं. हा तिसरा उद्देश आहे अकाउंटिंगचा. चौथा उद्देश to provide necessary information about the efficiency of the management in respect of utilization of scarce resources. म्हणजे काय पुरवणं व्यवसायाला, टू प्रोव्हाइड नेसेसरी इन्फॉर्मेशन म्हणजे काय, आवश्यक ती माहिती कशाची, अबाउट द एफिशियन्सी ऑफ मॅनेजमेंट, कशाच्या बाबतीमध्ये, व्यवस्थापन कार्यक्षम किती आहे त्याच्याविषयीची आवश्यक ती माहिती. मग व्यवस्थापन हे कधी कार्यक्षमपणे काम करेल, जर व्यवसायामधले जे काही रिसोर्सेस आहेत, स्केर्स रिसोर्सेस म्हणजे जे काही दुर्मिळ अशी संसाधनं आहेत त्यांचा वापर योग्य होतोय का नाही, याच्यावरूनच त्या व्यवसायाचं व्यवस्थापन हे कार्यक्षम आहे का नाही याविषयीची माहिती अकाउंटिंग पुरवतं. हे चौथं उद्दिष्ट आहे अकाउंटिंगचं. पाचवं उद्दिष्ट काय, टू कंट्रोल ऑन एक्सपेन्सेस टू मिनिमाइज द एक्सपेन्सेस. म्हणजे काय पाचवं उद्दिष्ट, टू कंट्रोल ऑन एक्सपेन्सेस टू मिनिमाइज द एक्सपेन्सेस. म्हणजे काय, खर्चावरती नियंत्रण ठेवण्याचं काम किंवा खर्च कमी करण्याचं उद्दिष्ट हे अकाउंटिंगचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर शेवटचं उद्दिष्ट काय, टू प्रोव्हाइड information to meet various legal requirements as income tax returns or return for sales tax etc. म्हणजे सहावं उद्दिष्ट काय की कशाची माहिती पुरवणं, टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू मीट व्हेरियस लीगल रिक्वायरमेंट्स म्हणजे कायदेशीर बाबी किंवा कायदेशीर आवश्यक बाबी ज्याची माहिती आवश्यक आहे, अशा कायदेशीर दृष्टिकोनातून ज्या काही आवश्यक माहिती असेल ती माहिती अकाउंटिंग पुरवतं. मग कोणत्या बाबी ज्या आवश्यक आहेत, ऍज अ इन्कम टॅक्स रिटर्न्स म्हणजे उत्पन्नावरील कराच्या बाबतीमध्ये किंवा उत्पन्नाच्या करावरील परतावा जो असतो त्याच्या बाबतीतील ज्या काही कायदेशीर बाबी आहेत, त्याचबरोबर रिटर्न फॉर सेल्स टॅक्स इटसेट्रा, तर विक्री करावरचा परतावा किती आहे, त्याचबरोबर उत्पन्नाच्या करावरील परतावा किती आहे, या बाबतीतल्या ज्या ज्या काही म्हणून कायदेशीर बाबी असतील ज्यांची आवश्यकता व्यवसायाला असते, अशा बाबत माहिती पुरवण्याचं उद्दिष्ट हे अकाउंटिंगचं आहे. अशा प्रकारे आज आपण अकाउंटिंगचं अर्थ, त्याचबरोबर अकाउंटिंगची व्याख्या, त्याचबरोबर अकाउंटिंगची व्याप्ती आणि अकाउंटिंगची उद्दिष्ट यांची आपण चर्चा केलेली आहे. तर मला वाटतं निश्चितच आपणाला या बाबी सर्व लक्षात आलेल्या असतील आणि या बाबींच्या विषयी जर काय शंका असेल तर आपण मला वैयक्तिकरित्या व्हॉट्सअप वरती मेसेज करू शकता, शंका जर असतील तर, किंवा वैयक्तिक फोनही करू शकता. तर मला वाटतं निश्चितच आपल्याला या बाबी समजलेल्या असतील हे मी आशा करतो, आणि शंका असतील तर कृपया आपण मला माझ्या वैयक्तिक नंबरवरती विचाराव्यात.